काय झालं त्या नाशिकच्या MNC मध्ये कंपनीमध्ये काम करायला आले. त्या लोकांना वाटले हे नोकरी करणार, पगार खाणार, तर नोकरी करायला सुरुवात केली. हळूहळू व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. आमच्या हिंदू बहिणींना संपर्क करायला सुरू केला. एकेकीला चर्चा केली, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणलं. मग तिला सांगायला लागलं की रे बाबा तू असं हिंदू अशा टिकल्या किंवा सिंदूर लावू नको, ते चांगलं दिसत नाही. मग हळूहळू तिचे काही पेहराव करायचे ते कपडे बदलायला लावले. तिला हिजाब घालायला लावला. बोलतो हेच घाल, बघ तुझ्या आयुष्यामध्ये किती परिवर्तन होतं. मग नंतर रमजान आला. त्या आमच्या बहिणीला रमजानसाठी एक महिन्यासाठी हे लोक उपोषण म्हणजे आपलं ते काय हे करायला लावायचं. रोजा काय त्यांचे रोजा काय खाजा काय असतं, रोजा करायला लावायचं. आणि मग विचार करा की जेव्हा नाही बोलायला लागली, कोणी विरोध केला, तर काही मुली आता गायब पण झालेल्या आहेत अशी माहिती पोलिसांकडे आहे. म्हणजे ह्यांचा धर्म स्वीकारला नाही, जिहाद स्वीकारला नाही, तर हे जिवंत पण ठेवत नाही, गायब करून टाकतात. हे ज्वलंत उदाहरण त्या नाशिकच्या निमित्ताने आलेलं आहे. असाच लव जिहादचा प्रकार नाही. म्हणजे यात तुम्ही धर्म स्वीकारा, यात आम्ही तुम्हाला मारून टाकणार, हे स्पष्ट भूमिका त्या लोकांची सगळ्यांची आहे, स्पष्ट भूमिका. पण त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट तुम्हाला सांग, हा तर ते लोक जिहाद त्या लोकांनी केलाच. पण जेव्हा त्यांना कोर्टात त्यांना घेऊन गेले, कोर्टात त्यांना पोलीस घेऊन जात होते, तेव्हा 600 ते 700 मुसलमान समाजाचे लोक त्यांच्यासाठी तिथे जमलेले आणि त्यांना बाहेर काढा असे नारे देत होते. 600 ते 700. म्हणजे बघा, आम्ही असा दुजाभाव करत नाही. आम्ही आपल्या हिंदू धर्मामध्ये कोण चुकीचं करत असेल, कोण गालबोट लावत असेल, तर हिंदू म्हणून आपण कधी त्यांचं समर्थन करत नाहीत. ह्यालाच हिंदू धर्म आणि सनातन धर्म म्हणतात. हे हिंदू धर्म सनातन धर्म म्हणतात. आमच्याही सरकारने आम्हाला जे काही हिंदू मुसलमान करायचं टेप रेकॉर्डर आमच्या डोक्याला लावतात ना. आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या अशोक कराडच्या केसमध्ये तो हिंदू होता म्हणून काय त्याला काय चांगली ट्रीटमेंट दिली नाही. त्यांनी आमच्या हिंदू बहिणींचं आयुष्य खराब केलं. तो लवकरच नुसतं फटके काय, त्याला तर फाशीवर चढवलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या जणांची. फाशीवर चढवली पाहिजे. पण त्याला जेव्हा कोर्टात घेऊन जात होते, त्याला जेव्हा पोलीस पकडून घेऊन जात होते, आले कुठले